तर आज आहे डे 6 ऑफ औषधी कल्प सिरीज. तर आज आपण पाहूयात आनंद भैरव रस या कल्पाच्या घटक द्रव्यांची ट्रिक. तर आनंद भैरव रसचा संदर्भ ग्रंथ कोणता आहे? रसेंद्र सार संग्रह. आता याची ट्रिक काय म्हणते तर वत्स हट जाय त्रिकटू में आनंद है. आता लाल पेनने जे लिहिले त्यापासून आपण ट्रिक बनवूयात. वत्स म्हणजे काय येणार तर वत्स नाभ येणार. ह आणि ट हट जायपासून ते दोन वेगवेगळे शब्द करूयात. ह पासून काय येणार तर शुद्ध हिंगूळ, ट पासून येणार टंकन, जायमध्ये काय तर येणार जायफळ, त्रिकटू तुम्हाला माहीत आहे पिपळी, मरीच आणि शुंठी. आता आनंद हे, मग आनंद हे पासून काय येणार तर आनंद भैरव रस. तर ही ट्रिक कशाची बनली तर आनंद भैरव रसची बनली. त्यामुळेच काय येणार तर आनंद हे म्हणजेच काय वत्स हट जाये त्रिकटू में आनंद हे म्हणजेच काय वत्सनाभ, शुद्ध हिंगूळ, टंकन, जायफळ, पिपळी, मरीच, शुंठी. आता याच्यानंतर काय आहे तर भावनाद्रव्य. भावनाद्रव्य कशा आहे तर जंबिरी स्वरस भावना किंवा निंबूची सरस भावना, ह्या दोघांच्या भावना द्यायच्यात. कशासाठी द्यायच्यात तर आनंद भैरव रसासाठी द्यायच्यात. हा तुम्हाला MCQला विचारू शकतात की जंबिरी स्वरस भावना हे आनंद भैरव रससाठी कोणती भावना द्यावी लागते, किंवा जंबिरी स्वरस भावना किंवा निंबू रस भावना ही अजून कोणत्या कल्पामध्ये दिली जाते, असं तुम्हाला MCQ पडू शकतो. तर आय होप ही ट्रिक तुम्हाला समजली असेल. जर काही डाऊट असला तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. थँक्यू.